गुड मॉर्निंग गाईज. आज आहे माझा डे 2 वर्ध्यामध्ये. म्हटलं वर्धा थोडंसं फिरून यावं. आत्ता सकाळी मी निघालो आहे एका खास व्यक्तीला भेटायला, ज्यांचं नाव आहे सिंगम, पण ते बाजीराव नाही आहेत. सबस्क्रायबर्स वाढले पण गेले नव्हते. सबस्क्रायबर हरिणाक्षी कुठे चालली? तेव्हा ते बाहेर येऊन सुद्धा परत लिपस्टिक लावली. स्प्लेंडर बऱ्याच दिवसांनी चालवतोय मी आणि मी पिच्छा करतोय हरिणाक्षी आणि आमच्या सासूबाईंचा. कुणाकडे आलो आपण? माझ्या गायनेकोलॉजिस्ट आहे डॉक्टर सिंगम. मन भवर उठे मन पदर उडे मन गवर उठतोय आव सिंघम. मला पहिले वाटायचं नाही काल्पनिक नाव आहे, पण इथं खरं निघालं यार, सिंघम. सासूबाई माझा कालचा ब्लॉग बघतायत. काय काय केलं मी, हरिणाक्षीला कसं आणलं वर्ध्याला. आम्ही ना आता हॉस्पिटलमध्ये आलो आहोत. ऍक्टिंग करणं कशी प्रॅक्टिस करणार आहेस? ज्यावेळेस हरिणाक्षीला ओटीमध्ये मी असं करेन. मिस्टर सर्वदे. इतकं ओव्हर ऍक्टिंग नाही. आम्ही आत्ताच हॉस्पिटल बघून आलो आहे. प्रायव्हेट आहे हे आणि स्वच्छ आहे आणि फॅसिलिटीज पण आहेत. तर तुला कसं वाटलं? भीती वाटते. भीती काय वाटायची? तुला कळेल प्रेग्नेंट झाल्यावर. तर हरिणाक्षी आहे आत्ता घरी. तिला जास्त फिरवता येत नाही टू व्हीलरवर, त्याच्यामुळे मी एकटाच चाललो आहे आत्ता बापू कुटीला. वर्ध्यात फेमस आहे ते. तिथे महात्मा गांधी 1936 ते आय थिंक 1948 पर्यंत होते. तर आता आपण जाऊया बापू कुटीला. एक शाळेची ट्रिप आली आहे. हा आहे बापू कुटी परिसर. मी म्हटलं तसं गांधीजी 16 जून 1936ला इथे आले होते. त्यावेळेस ही कुटी बनवली होती, झोपडी. हे होतं रसोईघर. हे होतं त्यांचं बाथरूम. बाथटब पण होतं यार त्यावेळेस. 100 रुपयात बनवलेलं घर आहे. हे आत्ता जे बघितलं ते गांधीजींचं डायनिंग रूम होता. तिथे जे त्यांना भेटायला यायचे गेस्ट ते तिथे जेवायचे. आणि त्यांनी एक रूल बनवला होता डायनिंगचा, की जर तुम्हाला जेवणात काही कमी वाटली तर जेवताना ती जर तुम्ही त्यांना सांगितली किंवा तिथे जर त्याचा राग काढला तर ती एक हिंसा होती. आमच्याकडे तर रोज हिंसाचार होतो. म्हणजे ते मीठ कमी पडलं, हे आवडली नाही यार भाजी, हे. श्री राजीवजी गांधींनी हे झाड 2 ऑक्टोबर 1986ला लावलेलं आहे. म्हणजे गांधी जयंतीला. त्या झाडाला अजूनही फळं येतात आणि ते पण खूप प्रमाणात. बघा 40 वर्ष झाले त्या झाडाला लावून, तरी अजून ते फळ देत आहे. आपण पण रिअल लाईफमध्ये असं काहीतरी करायला पाहिजे, अशी काहीतरी मेहनत करायला पाहिजे की येणारी जी पिढी आपली, त्यांना आपल्या कष्टाचे फळं मिळतील. जे स्ट्रक्चर होतं 1936ला ही पहिली कुटी बांधल्या गेली. ती कमी पडत होती म्हणून नंतर ही बापू कुटी बांधल्या गेली. तर त्याचं जे स्ट्रक्चर आहे, त्याचा ढाचा, त्याच्यातलं आतलं परिसर सगळं वेल मेंटेन्ड आहे. खूप सुंदर जागा आहे. तुम्ही नक्की भेट द्या. सेवाग्रामचं आहार केंद्र पण आहे समोरच आहे एक्झॅक्ट बापू कुटीच्या. पण माझं तर पोट भरलं आहे म्हणून मी काही आज इथे जेवत नाही. पुढच्या वेळेस बघू. नेक्स्ट लोकेशन आहे आपलं पवनार. बघूया पवनारला काय बघायला मिळतं. वातावरण खूपच मस्त आहे यार वर्ध्यातलं. एकदम आकाश आहे. काल ढगाळ होतं, पाऊसही पडला खूप आणि पुण्यात पण खूप पाऊस झाला काल. पण इथे मस्त एकदम प्लीझंट वातावरण. अरे वर्ध्याचे रोड एवढे सुनसान आहेत ना की एक 2 गाड्याच दिसतात फक्त. आणि 2-3 लोक तर असे बघत होते माझ्याकडे, मला वाटलं आता मोबाईल ओढतात काय. ही गाडी पण माझा पिच्छा करत होती असं वाटत होतं मला 15 मिनिटापासून.
म्हणून मी गाडी स्लो करत होतो आणि शेवटी ती गेली आहे आणि फाटली होती यार 2 मिनिटासाठी. ते लोक असे बघत होते गाडीतून माझ्याकडे. हे पवनार जे की वर्ध्यामध्येच आहे. इथे विनोबा आश्रम आहे. हरिणाक्षीने नेलं होतं मला इथे. आत्ता आपण चाललोय पवनार डॅमकडे जो की समोर आहे. काय जबरदस्त पाणी आलं यार डॅमला. आमच्या इकडे छत्रपती संभाजीनगरला हा जर डॅम असला असता ना तर माझ्या वडिलांच्या भाषेत आत्ता इथे चलने को जगह नाही रहती. लिटरली चलने को जगह नाही रहती एवढी गर्दी असली असती. पण हे सध्या रिकाम आहे. हरिणाक्षी मला म्हणत होती यार कशाला जातो त्या पवनारला, पाणी नसेल काही नाही. पण हा नजारा बघून ती नक्कीच जेलस होणार आहे. हा त्या पाण्यात पाय टाकून बसणं म्हणजे एक थेरपीच आहे. सगळा स्ट्रेस रिलीज झाल्यासारखं वाटतं. हे बघा इकडे मुरकुल वाळू घातली. काय म्हणतात? पिंगल कनोल्या. पिंगल कनोल्या. मुरकुलच ना म्हणजे ते पोंगे तळून तळून. पोंगे बोलते है ना. हमारे इधर तरफ हमारे तरफ क्या बोलते? पिंगर बोलते हैं. पिंगर. हाँ, इसका नाल्या. अच्छा अच्छा. प्रत्येक एरियात याचं वेगळं नाव आहे. आम्ही मुरकुल म्हणतो, काही पोंगे म्हणतात. तुमच्या एरियात काय म्हणतात मुरकुलला, पोंग्याला? ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. या मंदिरात भरतराम मिलापची मूर्ती आहे. ज्या ज्या गोष्टी होत्या आसपास कव्हर करण्यासारख्या मी त्या आज केलेल्या आहेत. आता मी चाललोय परत घरी. आता मी हरिणाक्षीला सोडले वर्ध्याला आणि मी जाणार आहे पुण्याला. तर माझे जे काही सिंगल मित्र मैत्रिणी असतील, अच्छा ठीक आहे, त्यांचे काही प्लॅन्स असतील फिरायला जायचे, जेवायला जायचे, तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. मी हजर असेल तिथे. आता काही चोचले नसणार, पण मी परमिशनच देणार नाही. काही नक्की प्लॅन असतील तर मला कळवा. मी हजर राहील तिथे. तुमच्या प्लॅनमध्ये सहभागी होईल. जाम फिरूया. काही हिडन लोकेशन्सवर पण जाऊयात. बघू किती जातोय. हँडशेक काय करतोय मला? म्हणजे मित्र आहे का तुझा? तुझी आणि बाळाची. मी येईल लवकरच. बाय बाय. हो बाय. आत्ता मी आलोय वर्धा जंक्शन स्टेशनला. इथून मी जाणार आहे आता पुण्याला. माझी ट्रेन येते आता. एकटा असल्यावर मी नेहमी अप्पर बर्थच बुक करतो. हरिणाक्षींनी डब्यात पुलाव दिला होता. क्लास झाला होता, क्लास. आजूबाजूला लोक असल्यामुळे मनातल्या मनातच बोलतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.